राहुल गांधीजींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आदेश दिले पाहिजे की सुप्रीम कोर्टात जी केस आहे त्यामध्ये शपथपत्र दाखल करून तुमचा जो दावा मराठी भाषिक गावांवरचा आणि विभागावरचा तो मागे घ्यावा. एका आठवड्यात प्रश्न सरकार हे जे काँग्रेसची युती तोडावी. कारण हे कर्नाटकचा प्रश्न 1956 मध्ये पंडित नेहरूंनी जन्माला घातला. त्याच्यावर मेरिटवर तपासल्या जाईल आणि कायद्याच्या चौकटीत जे असेल तो निर्णय. बेळगावांचा जो प्रश्न आहे ते अजूनपर्यंत सुटलेला नाही आहे. आता मोठा वाद सुरू झालेला आहे. एकीकडे कर्नाटकामध्ये जे सरकार आहे ते काँग्रेसचे आहेत. कसं पाहताय तुम्ही हे सगळीकडे? कर्नाटकला दुर्बुद्धी सुचली आहे. माननीय शरद पवार साहेबांनी, माननीय उद्धवजींनी राहुल गांधीजींची भेट घेऊन, कारण यांचं राहुल गांधीजी ऐकतात असं साधारणतः एक तुमच्या बातम्यांवरून आम्हाला वाटतं. राहुल गांधीजींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आदेश दिले पाहिजे की सुप्रीम कोर्टात जी केस आहे त्यामध्ये शपथपत्र दाखल करून तुमचा जो दावा मराठी भाषिक गावांवरचा आणि विभागावरचा तो मागे घ्यावा. एका आठवड्यात प्रश्न सुटतो. याच्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मराठी माणसाच्या हक्कांसोबत आहोत आणि आम्ही त्याच्या न्यायासाठी सर्व काही करणार आहोत. पण सरकार हे जे काँग्रेसची युती तोडावी. कारण हे कर्नाटकचा प्रश्न 1956 मध्ये पंडित नेहरूंनी जन्माला घातला. सर, दुसरा प्रश्न असा आहे, वक्फ बोर्डचा जे प्रश्न आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. असं म्हणतायत की त्यांच्या जमिनी जे आहेत ते घेऊन जात आहेत. तर कसं पाहताय तुम्ही? त्याच्यावर मेरिटवर तपासल्या जाईल आणि कायद्याच्या चौकटीत जे असेल तो निर्णय. शेवटचा प्रश्न, मंत्रिमंडळाचा विस्तार कधीपासून होणार आहे, काय होणार? पत्रकार परिषद घेऊन नावं, पदं आणि विभाग या संदर्भातली माहिती तुम्हाला दिली जाईल.